होळी रे होळी पुरणाची पोळी. हो ना? आपल्या महाराष्ट्रात होळी म्हटले की आवर्जून बऱ्याच घरात पुरणाची पोळी केली जाते. पण उत्तर भारतात मालपुआ आणि करतात मस्तपैकी पाणी फुलकी. आता पाणी फुलकी काय? तर चला वेळ न दवडता बघूया कसं करायचं ते. मस्त थोडीशी आंबट, थोडीशी गोड, थोडीशी तिखट, तोंडाला पाणी आणणारी चव. आहाहा! काय मस्त लागते म्हणून सांगू ही. मग मी पण म्हटलं चला आज आपल्याला हेच करायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं आधी एक अर्धी वाटी चिंच घेतली आहे आणि तेवढाच गूळ घालून मी हे भिजायला ठेवलं आहे. म्हणजे आपल्याला कोळ करून घ्यायला सोपं जातं. आणि तर बाकीची तयारी काय? तर इथे घेतली पुदिन्याची पानं, अर्धी वाटी छानपैकी मस्त धुवून कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरे, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि लसूण. हे साहित्य आपल्याला लागणार आहे सुरुवातीला. एकीकडे चिंच आणि गूळ आपण भिजत घातले आहेत आणि तोपर्यंत ही छानपैकी मस्त आपण हिरवी चटणी म्हणजे तिखट छान स्पायसी आपण पाणी तयार करणार आहोत पुदिन्याचं. जसं आपण पाणीपुरीसाठी करतो ना, सेम तसंच. तर हे सगळं साहित्य लसूण, आलं, पुदिना, मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे एक छानपैकी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे याची. तर थोडंसं करताना पाणी टाकायचं आणि छानपैकी पेस्ट करून घ्यायची. कारण की याच्यामध्ये लसूण आहे, आल्याची चव आहे, खमंगपणा मस्त येणार आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी पेस्ट झालेली आहे. ही आता आपण एका मोठ्या भांड्यात काढून ठेवूया. थोडंसं पाणी टाकून अजून आपण याला थोडं माइल्ड करूया. म्हणजे आपण मिक्सरमध्ये केले तर ते पण भांडं आपल्याला व्यवस्थित त्याच्यातला जो माल मसाला असेल तो आपण काढून घेऊया. आणि लागेल तसं याच्यामध्ये आपण पाणी टाकायचे. पाणी आपण हे बर्फाचं अगदी गार पाणी टाकतो आहे. आता इथे आपण जो गूळ आणि चिंच टाकली होती ते छानपैकी गूळ पण विरघळला आहे आणि चिंच पण मऊ झालेली आहे. याचा छानपैकी कोळ करायचा आणि या पुदिन्याचं जो पाणी आपण केले त्यामध्ये आपण मिक्स करायचं. आता आणखीन काय काय घटक त्याच्यात मिक्स करायचे ते बघा. तर इथं टाकला मी बारीक चिरलेला कांदा. ही आहे मस्त खमंग फुलकी करतो आहे आपण. एक UP-कडचा एक मस्त पदार्थ आहे. कांदा टाकला आहे या पाण्यामध्ये, कोथिंबीर टाकली आहे, चवीला मीठ आणि थोडीशी एक चव छान यावी या पाण्याला म्हणून काळं मीठ एक अर्धा चमचा आपल्याला टाकायचे की जेणेकरून हे पाणी मस्त होणार. थोडासा चाट मसाला, धने जिऱ्याची पूड, हे सगळं आपण छान एकत्र करून घ्यायचे आणि लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे आणि गार पाणी टाकायचे. जर तुम्ही बर्फाचे खडे असतील तर बर्फाचे खडे पण टाकू शकता. मस्त आपण हिरवी मिरची टाकली आहे त्याच बेताने खमंगपणा यावा म्हणून थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया किंवा मग लाल तिखट. इथे मी लाल तिखट टाकले. तुम्ही चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्सने सुद्धा एक मस्तपैकी चव येते. आणि लागेल तसं हे गार पाणी. तुम्हाला जसं थोडंसं दाटसर, पातळ जसं पाणी हवं असेल. आणि हा एक चाटचा प्रकार आहे. तर नेहमी तर आपण पाणीपुरी खातोच, पण या प्रकारचं खा तुम्ही, बघा तुम्हाला कसं वाटते. आणि आपण आता करणार आहोत फुलकी. आता फुलकीसाठी काय केलं आपण, 1 वाटी बेसन घेतले. तुम्ही कुठलेही बेसन घेऊ शकता, बाजारातलं घ्या किंवा घरी दळलेलं घ्या. बेसन घेतले, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि थोडासा ओवा. आपण जे नेहमी भज्यासाठी टाकतो ना तेच, बाकी काही टाकायचं नाही. तिखट टाकले, हळद टाकली, मीठ टाकले आणि थोडासा आपल्याला एक अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकायचा की जेणेकरून या फुलकीला मस्त चव येते. आणि ही फुलकी छान फुगावी म्हणून एक थोडासा थोडा आपण सोडा पण टाकणार आहोत. ही टाकली धन्या जिऱ्याची पूड आणि आपल्या नंतर टाकायचा थोडासा किंचितचा एक चिमूटभर खाण्याचा सोडा. हे सगळं साहित्य झालं की आपण भज्यासाठी जसं पीठ भिजवतो ना तसं पाणी टाकून थोडंसं हे पीठ छान भज्या इतपतच त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि हे छानपैकी भिजवून घ्यायचे. म्हणजे याची आपण करणार आहोत फुलकी. म्हणजे आपण नेहमी पाणीपुरीसाठी पाणी करतो आणि त्याच्यात पाणीपुरी आपण बुडवून खातो. पण हा एक नवीन पदार्थ मला आवडला की जो जास्त करून UP साईडला म्हणजे उत्तर भारतामध्ये जास्त केला जातो. तर आता हे आपलं पीठ तयार आहे. तेल मस्तपैकी तापलेलं आहे
आणि त्याच्यात छोटे 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 आपण गोळे करून भजे कसे सोडतो तसे हे सोडायचेत आणि छान गरम तेलामध्ये छान खरपूस मस्त भाजून घ्यायचेत आपल्याला हे, म्हणजे तळून घ्यायचेत. छानपैकी तळून झाले ब्राउनिश कलरवर खमंग असे तळून झाले, म्हणजे जेणेकरून आतला भाग कच्चा राहणार नाही. मध्यम आचेवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. एकीकडे काय करायचं, आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि हे जे तळलेले जे आहेत आपली भज्या म्हणजे फुलकी, तिकडे फुलकी म्हणतात, ते ही फुलकी जी तळलेली आहेत आपण, तर ते या पाण्यात टाकणार आहोत. म्हणजे पाणी आपण दहीवडे कसे करतो त्याचप्रमाणे हे आपण पाण्यात टाकणार आहोत. एकीकडे तळून तेल निथळून घ्यायचं आणि मी हे सगळे पाण्यात टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता दुसरा घाणा पण आपण करतोय. हे बघा, हे पण छान तळून घेतलेले आहेत आपण. मैत्रिणींनो, खरं सांगू का, मला खूपच डिश आवडली ही आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ही नक्कीच आवडणार. एक वेगळा प्रकार काहीतरी. तर बघा, हे असं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण जे पाणीपुरीसारखं पाणी केलं आहे ना, तर त्या पाण्यामध्ये खमंग अशा पाण्यामध्ये हे टाकायचे. वाह, मस्तच. असे सगळे टाकून घेतले की छान तांबडगोड पाणी त्याच्यामध्ये मुरणार आणि आपलं वा वा वा, मला बघूनच कसं तरी होते, कधी एकदा खाते असं झालेलं आहे. मस्तपैकी वाटी घ्यायची, एक मोठी किंवा खोलगट डिश घ्यायची आणि मस्त सर्व करायचं. वा, खमंग. बघा, रंग पण किती सुरेख, असे हिरवं हिरवं पाणी, त्यात ते पिवळे पिवळे फुलकी. वाव, कमाल की डिश आहे. तर चला, करा तुम्ही पण. नवीन असताल तर नक्की करा आणि कमेंट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद.